मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण इथे पटकन होणारी आणि सर्वात सोपी बाही डिझाईन म्हणजे गोपी बाही डिझाईनची कटिंग व शिलाईची एकदम अशी सोपी पद्धत बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आज आपण इथे एकदम अशी साध्या ब्लाऊजवरती सुद्धा पटकन होणारी गोपी बाही डिझाईन कशा पद्धतीने कटिंग व शिलाई करायची एकदम अशी सोपी पद्धत आहे. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. उंची इथे आपण आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घ्या. आता इथे उंची 4 इंच तयार ठेवणार, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेते. उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. माझी इथे मला 4 इंच तयार ठेवायची, त्याच्यामध्ये 1 इंच मी इथे वाढवून घेतलेलं आहे. उंचीचं मार्किंग बरोबर झालेलं आहे. एक लाईन ओढून घेते. तुम्ही इथे उंची तुमच्या आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. आता तुम्हाला तुमच्या मापाचं पेपर कटिंग लागणार आहे, म्हणजे पटकन लक्षात येईल. आता ह्या बाजूला मी कपडा थोडासा चुन्या टाकण्यासाठी जास्त घेणार आहे. 5 इंच मार्किंग करून घेते. इथे मी 5 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे. तेवढा कपडा आपल्याला इथे चुन्या टाकण्यासाठी जास्त वापरायचा आहे, म्हणजे चुन्या सुद्धा आपल्या इथे भरपूर होतात आणि बाही डिझाईन सुद्धा दिसायला इतकी अशी व्यवस्थित अशी दिसून जाते त्यासाठी. आता इथे तुमच्या मापाचं पेपर कटिंग कोणत्याही साईजमध्ये असू द्यात, आपण जिथे मार्किंग करून घेतलं तिथे असं पेपर कटिंग त्याच्या लाईनीवरती असं ठेवून घ्या आणि बरोबर एका लाईनीमध्ये कट करून घ्या. कोणत्याही साईजमध्ये समजून सांगते, असं पेपर कटिंग ठेवायचं आहे तुम्हाला इथे, म्हणजे समजायला सोपं पडेल. आपल्याला कपडा किती जास्त घ्यायचा आहे, घडी कशा पद्धतीने मार्किंग करावी लागते. डायरेक्ट तुम्ही पेपर कटिंग असं ठेवून घ्या आणि मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे सोपं पडेल. आता जेवढा वरच्या बाजूस जास्तीचा कपडा आहे तेवढा इथे मी कट करून घेतलेला आहे. बाजूला करून घेते. एक मार्किंग करून घेते. जेवढा कपडा आपण इथे जास्त घेतला तेवढं इथे मी थोडंसं मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालेलं आहे. आता ही आपली ओपन बाजू आहे. ओपन बाजूने इथे आपल्याला 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे फिटिंगच्या बाजूने 6 इंचावरती मार्किंग करून घ्या सर्व साईजमध्ये. इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं. एक लाईन ओढून घेते आणि थोडासा कट देऊन घ्या. आता इथे मी थोडंसं मार्किंग करून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला मार्किंग करून घेते. फिटिंगच्या बाजूला आपल्याला चुन्या टाकायच्या नाहीयेत, ते प्लेन राहणार आपलं. चुन्या फक्त एवढ्या भागामध्ये टाकावे लागतात. चुन्या अशा भरपूर होऊन जातील. आता इथे मी समोरच्या बाजूला जोडण्यासाठी 2.5 इंचाची पट्टी एका लाईनीमध्ये कट करून घेते. आता इथे मी 2.5 इंच मार्किंग करून घेते आणि पट्टी एका लाईनीमध्ये करून घेते. थोडंसं क्रॉसमध्ये आहे, तेवढं इथे मी कट करून टाकते. समोरच्या बाजूला जोडण्यासाठी इथे आपली पट्टी कट करून झालेली आहे. आता इथे ओपन करून घेते पूर्ण कपडा, कारण की आपण बंद घडी टाकली होती, त्याच्यामुळे कपडा इथे मी पूर्ण ओपन करून घेतला. आता इथे आपण थोडे असे कट देऊन घेतले आहेत, बघू शकता. आता इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या. फिटिंगच्या बाजूला आपण जिथे 6 इंच ठेवलं होतं का तिथे एक मार्किंग करून घ्या. तेच मार्किंग मी ह्या बाजूला सुद्धा करून घेतलं, फिटिंगच्या बाजूला. आता इथून आपण जे मार्किंग केलं होतं का तिथून चुन्या टाकायला सुरुवात करा आणि चुन्यांची तोंड आपल्या बाजूला करायची आहेत, एकाच दिशेला. दोन्ही सुद्धा बाजूंची चुन्यांची तोंड राहणार आहेत. आपली इथे सुंदर अशी गोपी बाही डिझाईन तयार होणार आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि सर्वात सोपी पद्धत आहे. तुम्ही साध्या ब्लाऊजवरती सुद्धा अशा पद्धतीने गोपी बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. इथे सावकाशमध्ये आवडी अनुसार सुद्धा चुन्या ठेवू शकता, फक्त टाकताना एकसारख्या टाका. आता जिथपर्यंत मी थोडासा कट देऊन घेतला तिथपर्यंत मी चुन्या टाकून घेतलेल्या आहे, इथून इथपर्यंत. ते लक्षात ठेवायचं आहे. आता बसतंय का ते बघायचं आपली बाही कटिंग ठेवून. जर कपडा कमी पडला तर एक चुनी तुम्ही ह्याच्यामध्ये काढू शकता, ते लक्षात ठेवा. मग त्या बाजूची एक काढू शकता किंवा ह्या बाजूची सुद्धा एक चुनी तुम्ही ह्याच्यामध्ये काढू शकता, पण बसतंय का बघायचं आहे सर्वात आधी. आता ह्या बाजूच्या चुन्या टाकून घ्यायच्यात, जे आपण मार्किंग केलं होतं का इथे. आता ह्या चुन्यांची तोंड आपल्याला एकाच दिशेला करायच्यात, म्हणजे त्याच बाजूला करून घ्यायचे आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला टाकल्या त्याच पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंची चुन्यांची तोंड आपल्याला एकाच दिशेला करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. एक चुनी उचलायची, हे अशा पद्धतीने पकडून एकसारख्या चुन्या टाकून घ्या. दोन्ही सुद्धा बाजू म्हणजे दिसायला एकसारख्या तुमच्या दिसून जातील आणि बाही डिझाईन सुद्धा व्यवस्थित होऊन जाईल. तुम्ही कोणत्याही साडीवरती वापरू शकता
अशी सुंदर अशी ब्लाऊजची ही बाही डिझाईन तुम्ही सुद्धा बनवून बघा. फक्त चुन्या एक एक चुनी पकडून एकसारखी तुम्हाला शिलाई द्यायची आहे. बघू शकता इथे मी सावकाश दाखवत आहे त्यासाठी, म्हणजे समजायला पण पटकन समजेल त्यासाठी. इथे आपल्या पूर्ण चुन्या टाकून झालेल्या आहेत. आता पेपर कटिंग ठेवून बघायचं बरोबर आहे का. हे पहा व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे आपल्याला समोरच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे. आता ही उलट बाजू आहे. पट्टी जोडताना उलट बाजूने ठेवून घ्या. अर्धा इंच पकडायचं आहे आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. इथे मी अर्धा इंच पकडत पकडत पूर्ण पट्टी जोडून घेतली. आता जेवढी शिल्लक आहे तेवढी कट करून टाकते. आता इथे आपल्याला पट्टीवरती दाबटीप टाकून घ्यायची आहे. पट्टीवरती एकदम अशी कडेला दाबटीप टाकून घ्या. पूर्ण दाबटीप टाकून झालेले आहे. आता ही आपली सुईची बाजू आहे. आता एकदा थोडीशी घडी करून घ्या पट्टीची, म्हणजे काय होतं धागे निघत नाही त्यासाठी. आता ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेते एकसारखी, म्हणजे समोरची दंडघेरची बाजू सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. आता जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे मी कट करून टाकते. आता इथे आपल्याला समोरच्या बाजूला लेस जोडून घ्यायची आहे. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता किंवा कलरची वापरली तरी सुद्धा चालेल. कोणत्याही साडीवरती मॅचिंग होईल तुमच्या ब्लाऊजला अशा पद्धतीने. इथे मी पूर्ण लेस जोडून घेते. जेवढं शिल्लक असेल तेवढं कट करून टाकलेलं आहे. आता इथे बघू शकता एक मध्यावरती मार्किंग करून घ्या. दोन्ही सुद्धा एकसारखं पकडा आणि एक मार्किंग करून घ्या. बाहीचा मध्य बरोबर त्याच्यावरती आला पाहिजे त्यासाठी, कारण की आपल्या चुन्या दोन्ही सुद्धा बाजूला एकसारख्या झाल्या पाहिजेत त्यासाठी. आता मध्यावरती मध्य ठेवला. हे अशा पद्धतीने एकसारखं आहे का. आता इथे मार्किंग करून घ्या. बाही कटिंग ठेवायचं, मार्किंग करून घ्यायचं. एकदम असं सोपं आहे. तुम्ही कोणत्याही साईजमध्ये ही परफेक्ट पद्धत वापरू शकता. पेपर कटिंग ठेवायचं आणि मार्किंग करून घ्या आणि त्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची बरोबर, म्हणजे बाहीचा आकार परफेक्ट येऊन जातो त्यासाठी. आता हे आपल्याला थोडंसं अंतर ठेवून कट करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण ह्याच्यावरती बाहीचा आकार दिला पेपर कटिंग ठेवून, त्याच्या कडेने आपल्याला हे परफेक्ट असं कट करून घ्यायचं व्यवस्थित आकारामध्ये. बघू शकता इथे परफेक्ट आपली बाहीची कटिंग व शिलाईची एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. तुम्ही सुद्धा पटकन होणारी गोपी बाही डिझाईन नक्की बनवून बघा. सर्वात सोपी आणि झटपट होणारी डिझाईन आहे. नक्की बनवून बघा. तुम्हाला कोणत्याही सुद्धा साडीवरती मॅचिंग होईल अशी ही बाही डिझाईनची एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.